घरात एक लिंग पिसाट नाही, तो एक बंधू बाबा नाही आहे, पण तो एक कुशल कट कारस्थानी आहे. लुबाडायचे कसं, लुटायचं कसं, कशा कुठून कुठून लुबाडता येईल त्यांनी सगळे अनेक अनेक पर्याय शोधून काढले आणि त्या सगळ्यातनं त्यांनी शेकडो कोटी रुपयाचं घोटाळा केलेला आहे. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये सुद्धा त्यांनी तब्बल 1200 ते 1300 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. इतर 250 लोकांना डावलून घरातला पुढे केलं आणि जेथे कांदा पीकच नाही आहे, जेथे द्राक्ष उभे आहेत तिथे सुद्धा कांदा पीक दाखवून याने कांदा घोटाळा केलेला आहे. याच्यामध्ये हा एकटा नाही करू शकत. हे जे नाफेडच्या कांद्यामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या सहभागाशिवाय हे घडू शकत नाही. म्हणून त्या लोकांची जरी बदली झाली असेल, जरी ते निवृत्त झाले असतील, तरी त्यांना उचललं पाहिजे, त्यांची सुद्धा कठोर चौकशी झाली पाहिजे आणि ते सुद्धा आरोपी केली पाहिजे. त्यांची आणि खराची संपत्ती 1200-1300 कोटी ऐवजी 3-4 हजार कोटीची संपत्ती जप्त केली पाहिजे. त्याच्यातूनच सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा धडा मिळेल. त्यांची सुद्धा संपत्ती जप्त करा, त्यांची नोकरी काढून टाका, त्यांच्या सगळ्या सवलती काढून घ्या. त्याशिवाय या भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही.